रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील काराव येथे JSW कंपनी स्थानिकांच्या भरतीसाठी ग्रामपंचायत सदस्यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू झालंय। काराव ग्रामपंचायत हद्दीतून ITI, डिप्लोमा, डिग्री धारक तब्बल 250 उमेदवार असूनही कंपनीत बाहेरून आलेल्यांना नोकऱ्या दिल्या जात आहेत, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। स्थानिक भूमिपुत्रांना स्थायी नोकऱ्या देण्यात याव्यात ही त्यांची मुख्य मागणी आहे। नमस्कार, मी भाग्यश्री राजेंद्र कडू, विद्यमान सदस्य। माझं कंपनी प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही बाहेरची परप्रांतीय नोकर भरती करून घेता आणि आमची स्थानिक मुलं ग्रामपंचायत काराव हद्दीतील मुलांना तुम्ही नोकर भरतीत समाविष्ट करून घेत नाही। कारण देता की जागा नाही, मग परप्रांतीयांसाठी जागा आहे आणि आमच्या ग्रामस्थांसाठी जागा नाही का? माझे नाव शिवाजी मायाजी मोकल, मुक्काम कारावी। आज आमची जमीन जाऊन जवळजवळ 25-30 वर्षे झालेले आहे। तेव्हापासून मी आश्वासनांवर जगत आहे। मी जेव्हा 22-24 वर्षाचा होतो तेव्हा आमची जमीन 2.25 एकर या कंपनीला दिलेली आहे। आम्ही प्रकल्पग्रस्त असून मला कामाला नाही लावलं तर आज माझे 56 वर्षे। तेव्हा काय बोलत होते की मुलं तुमची शिकलेली पाहिजे, किंवा तेव्हा आम्ही 10वी नापास 10वी पास असे होतो, तेव्हा नाही लावले तर नाही। पण आज आमची मुलं डिप्लोमा डिग्री कंपनी जवळ आली, आम्ही प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा आम्हाला इथे कामाला लावत नाहीत। नमस्कार, मी वैशाली रवींद्र म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य। आम्ही कंपनीच्या विरोधात नाही, पण कंपनी प्रशासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमची मुलांची नोकर भरती करून घ्या। आम्ही त्यांना बरेच वेळेला पत्रव्यवहार करून पण आम्हाला त्यांनी नोकर भरती काय केली नाही आमची। आम्ही त्यांना मागं जनसुनावणीला पण ह्याच कारणास्तव पाठिंबा दिला होता की त्यांनी आम्हाला शब्द दिले होते की 5-6 दिवसात तुमची नोकर भरती करू, पण आज जनसुनावणीला महिना होऊन पण आमची नोकर भरती झालेली नाही। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय पकडलेला आहे, त्यांनी नोकर भरती करावी ही आमची मागणी आहे आणि आमची नोकर भरती झालीच पाहिजे। उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय। आता JSW कंपनी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे।